या ठिकाणी आलेल्या सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत. कृपया रस्त्यावर बसून घ्या सर्वांनी. हा रस्ता पोलीस प्रशासनाने आपल्यासाठी सोडलेला आहे. खाली गेल्या अनेक दिवसापासून हे बांधव इथे बसलेले आहे. थोडं थांबून घ्या आपल्याला. भैया डीजे पुढे घेऊन टाक. भैया डीजे पुढे घेऊन टाक. आपण खाली उतरून दोन बघू. मित्रांनो दीपक हो केदार, दीपक हो केदार, आपण साऊंड सिस्टम ठेवलेलं नाही. दीपक हो. जिव्हाळ्याचा विषय असतो. घराच्या अडचणी काय असतात, घरासाठी किती तरसावं लागतं, किती रडावं लागतं, हे आमच्या कम्युनिटीला विचारा. आजही आम्हाला उच्चभ्रू वस्तीमध्ये पांढरपेशा समाजामध्ये भाड्याने घरं भेटत नाही. इतकंच काय, घर जर आमची विकत घेण्याची जरी परिस्थिती असली तरी आम्हाला त्या लोकांची, त्या सोसायटी मालकांची आम्हाला घर विकण्याची मानसिकता नसते. अशा वेळेस घराचा इतका नाजूक प्रश्न असताना कुठल्याही प्रकारचं निवासी अतिक्रमण पावसाळी सीझन मध्ये पाडू नका असं कोर्टाचे आदेश असताना हा मनपा आयुक्त, हे कलेक्टर साहेब एवढा जर हुकुमशाही पद्धतीचं लागू करत असतील तर त्यांना वेळेवर जागा व्हा असं मी आव्हान देते. आणि जर ते वेळेवर जागे नाही झाले तर जिथे दिसतील तिथे त्यांना आम्ही चोप देऊ असा मी त्यांना इशारा देते. और एक बात मैं तुम्हें कहना चाहती हूँ श्रीकांत, एक बात मैं तुम्हें कहना चाहती हूँ श्रीकांत, अपनी ये हुकुमशाही जल्द से जल्द बंद करो, वरना घाघरा घुमा के आगरा घुमाऊंगी मैं, घाघरा पिला के. जय भीम. अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे लेकरं आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जो संदेश दिला होता, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. गेल्या महिना दीड महिन्यापासून शहरामध्ये घरं तोडणं चालू आहे, अत्याचार सुरू आहे. 5200 घरं पाडली गेली, परंतु कोणीही रस्त्यावर आलं नाही. सर्वात अगोदर आपण सगळे रस्त्यावर आलो, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. तुम्हाला सगळ्यांना जय भीम करतो. भावांनो आणि बहिणींनो, आपलं शहर हे ऐतिहासिक शहर आहे, 52 दरवाजांचं शहर आहे. या शहरामध्ये अनेक मंदिरं आहेत, मशिदी आहेत, विहार आहेत, जुने विहार आहेत. आणि असं असताना हा डीपी प्लॅन आणतो कसा, आणि हा डीपी प्लॅन आपल्या गरिबाच्या घरावरनं जातो कसा, हा खरा प्रश्न आहे. यांना श्रीमंताची हॉटेल दिसत नाहीत आणि या गरिबांच्या झोपड्या दिसतात. आणि सर्वात अगोदर कुठे आलं तर मुकुंदवाडी, हर्सूल या ठिकाणी येऊन आपल्या गरिबाची घरं तोडण्याची हिंमत यांची झाली कशी, हा खरा प्रश्न आहे. आणि त्यामुळं हा जी श्रीकांत फक्त दिसायला आहे, याच्या पाठीमागे जे काही मस्तक आहे त्या मस्तकाला आपल्याला मुकाबला करावा लागणार आहे. आणि त्यामुळं या पाठीमागे जे कोणी आहेत त्यांना आज इशारा देऊ आपण इच्छितो की, कारण आज आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहोत. हे स्वप्न दाखवतोय ते सगळ्यांना घरं देऊ. अरे घरं 2022 पर्यंत देणार होतं, बेघर करायचा वादा नव्हता मोदीचा. आणि त्यामुळं ही आता सुरुवात आहे. एका मोर्चानं काही होणार नाही एवढं सांगून ठेवतो. आपल्याला पुन्हा पुन्हा यावं लागेल. ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले मी पुन्हा येईल. आता आपल्याला म्हणावं लागेल की आम्ही पुन्हा 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 येऊ. जोपर्यंत याची श्रीकांत इथून हाकलून देत नाही तोपर्यंत आपण पुन्हा येऊ. जोपर्यंत डीपी प्लॅन रद्द होत नाही तोपर्यंत पुन्हा येऊ. जोपर्यंत ज्यांची घरं पाडली त्यांची घरं परत बांधून देत नाही तोपर्यंत पुन्हा येऊ. जय भीम. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहूजी महाराज, अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार वंदन करतो आणि माझे या ठिकाणी 2 शब्द बोलतो. या ठिकाणी जय श्रीकांतने ज्यावेळेस हर्सूल या ठिकाणी अतिक्रमणचा सगळ्यात पहिला हातोडा चालवला, त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा मोर्चा निघाला नाही आणि त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा आक्रोश निघाला नाही. म्हणून जय श्रीकांतची या ठिकाणी औरंगाबाद शहरामध्ये ताकद वाढली. आणि ताकद वाढल्यानंतर जर दुसरा हातोडा जर पडला असेल तर तो संजय नगर मुकुंदवाडी या ठिकाणी पडला. ज्या टायमाला संजय नगर मुकुंदवाडी या ठिकाणी अतिक्रमणाचा हातोडा पडल्या क्षणी मला बातमी करता क्षणी मी खासदार इम्तियाज अली साहेबांना कळवलं का साहेब आज माझ्या दलित बांधवांच्या घरावरती हातोडा पडला. जलील साहेब त्या टायमाला मुंबईला होते, त्याने मला मेसेज टाकला आय एम कम बॅक. ते ताबडतोब त्या ठिकाणी आले आणि त्याने सांगितलं. त्या ठिकाणी राज्यपालांची गाडी होती, त्या ठिकाणी ती गाडी अडवली आणि पुढे मीडियावरती ती खबर एकदम जोरामध्ये पेटली.
मला एक सांगायचं, जो खासदार औरंगाबाद शहराचा विकास करत होता त्या विकासाला जर कोणी थांबायचं काम केलं असेल तर हे भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटाने या ठिकाणी थांबायचं काम केलेलं आहे. म्हणून तुम्हाला सांगायचं का या ठिकाणी औरंगाबाद शहराचा जर तुम्हाला आम्हाला जर खरं विकास करायचा असेल तर जलील साहेबांनी संसदेमध्ये एक मुद्दा मांडला होता. तुमच्या लक्षात नसेल, तुम्ही जरा ध्यानात ठेवा, त्यांच्या युट्यूब वरती जा तुम्ही आणि तो मुद्दा ऐकून घ्या. त्यानं सांगितलं होतं कॅम्ब्रेज चौक पासून तो वाळूज पंढरपूर पर्यंत एक ब्रिज बनला पाहिजे. त्या ठिकाणी डॉक्टर भागवत कराड यांनी सगळ्यात पहिला त्यांना विरोध केला आणि विरोध करून सांगितलं की हा ब्रिज हा जलील साहेबांच्या नावानुसार हा ब्रिज तयार होईल, म्हणून त्या ठिकाणी त्यानं श्रेय घेण्यासाठी तो ब्रिज कॅन्सल केला. नाही तर तो ब्रिज जर बनला असता तर आमचे घर त्या ठिकाणी गेले नसते. आमची त्या ठिकाणी संजय नगर ठिकाणी एक अस्मिताची कमान होती, त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाव या संजय नगरला दिलेलं होतं आणि ज्या कमानीला 16 वर्षाचा संघर्ष लागला नामांतराच्या लढामध्ये ती टाईपची कमान त्या ठिकाणी संजय नगर मध्ये बनली आणि ज्या गोष्टीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाला 16 वर्षे नाव घेण्यासाठी लागले ती कमान एका मिनिटामध्ये त्याने तोडून टाकली. त्या ठिकाणी एक माझा बांधव त्या ठिकाणी पळत गेला आणि त्या कमानीच्या ठिकाणी थांबायचं काम केलं. त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाने त्याला 3ऱ्या हुकमापर्यंत बदाडलं. अरे बाबांनो, तुमची दादागिरी कुठपर्यंत सहन करायची, आतापर्यंत आम्ही सहन केली, इथून पुढे आम्ही ती दादागिरी सहन करून घेणार नाही. म्हणून तुम्हाला मी सांगत असतो, आपल्याला संविधानाच्या हक्कानुसार आपल्याला लढायचंय. श्रीकांत कोणी कुठून लागून आलेला नाही, तो होई कायद्याचं एक पुस्तक वाचून तो सुद्धा अधिकारी बनलेला आहे. तुमच्या आमच्यामध्ये सुद्धा अधिकारी बनलेले आहे आणि त्या अधिकाऱ्यांना सुद्धा एकजुटीनं आपण काम करायला पाहिजे. त्या अधिकाऱ्यांनी हे समजून घ्यायला पाहिजे, या गोरगरीब मात्यांचं जे त्यांचं काळीज ज्या ठिकाणी 1-1 रुपये जमा करून त्याने पुंजी लावून ते घर बनवलं आणि ते घर श्रीकांतनं एका मिनिटात तोडलं. हायकोर्टचा आदेश आहे, हायकोर्टचा आदेश असा आहे का पावसाळ्याच्या 4 महिन्यामध्ये कोणत्याही प्रकारचं अतिक्रमण काढल्या जात नाही आणि त्या ठिकाणी हायकोर्टच्या आदेशाला सुद्धा पायाखाली चुरडलं आणि त्या ठिकाणी हे अतिक्रमण या ठिकाणी काढण्यात आलं. म्हणून मला सांगायचं, कायद्यापेक्षा जर मोठा श्रीकांत झाला असेल तर त्याला या औरंगाबाद शहरातून जायलाच पाहिजे. असा गुंड प्रवृत्तीचा असा हा व्यक्ती या ठिकाणी राहायला नाही पाहिजे आणि जर अशा पद्धतीचा व्यक्ती या ठिकाणी जर राहत असेल तर त्याला एक दिवस भीम टोला दाखवल्याशिवाय राहायचं नाही. तुम्हाला मला सांगायची गरज नाही तुम्हाला कोणता टोला द्यायचा आहे, हे तुम्हाला माहित आहे काय करायचंय. आता मी फक्त बोलण्यामध्ये सांगतो, तुम्हाला काय करायचं तुम्ही सांगून दिलेलं मी तुम्हाला काय करायचं तुम्ही करून घ्या. जय भीम, जय भारत, जय हिंद. आज मुझे यहाँ पर ये बताते हुए बड़ा अफसोस और बहुत दुख हो रहा है कि जिस शहर में मैं पला बड़ा और बड़ा हुआ हूँ, आज मेरे आंखों के सामने वो शहर टूट रहा है, फूट रहा है. ये बहुत दुख की बात है क्योंकि इसके अंदर जितने घर लिया है, अपनी जिंदगी की कमाई लगा करके उसने अपना घर को बनाया, अपना संसार को संवारा है. आज वो जितना जिम्मेदार है, क्या महानगर पालिका के अधिकारी उतने जिम्मेदार नहीं है? जब वो घर बना रहा था तो आपके अधिकारी कर्मचारी, आपका दस्ता क्या घर में सो रहा था या कहीं बाहर गया हुआ था? अगर से आप उसी टाइम उसको रोकते थे या टोकते थे तो आज उसका लाखों का नुकसान नहीं होता था. आज जितना वो घर बनाने वाला जिम्मेदार है, उतना ही ये प्रशासक और ये महानगर पालिका के अधिकारी भी जिम्मेदार है. और एक बात मैं बधाई दूंगा पुलिस प्रशासन को और प्रवीण पवार साहब को, जो पुलिस कमिश्नर है इस शहर के. उन्होंने आज एक स्टेटमेंट दिया कि जो फौजी, जो दस्ता आज इनके साथ में घूम रहा है महानगर पालिका के साथ में, वो दस्ता जो देश की रक्षा करता था, वो माजी सैनिक है, हम उनका बहुत आदर करते हैं. लेकिन जब आप लोग बॉर्डर के ऊपर देश से लड़ रहे थे सामने वाले, तो यही नागरिक, यही लोग आपके लिए हाथ उठा के दुआ कर रहे थे, प्रार्थना कर रहे थे, और आज आप उन्हीं लोगों के ऊपर डंडे बरसा रहे हो. ये कोई अच्छी बात नहीं है. और दूसरी बात, जी श्रीकांत साहब, अगर से आप यही 50 बुलडोजर और 100 अधिकारी और 50-300 कर्मचारी, अगर यही आप जयकवाड़ी के धरन के ऊपर लेकर जाते थे
और अगर आप वहीं पर ये धरण का काम करते थे और पानी की पाइपलाइन शहर को लाते थे तो आज मेरा शहर 10 दिन पानी के लिए तरसता नहीं था। तब आप लोग कहाँ गए थे? अरे यही डेवलपमेंट अगर आपको करना है तो सबसे पहले पानी लेकर आओ शहर को। आज हमारा शहर जो जायकवाड़ी है, आज जो हमारा समंदर है, आज पूरा महाराष्ट्र हमें बोलता है कि आप जिस शहर में रहते हो वहां तो समंदर है, लेकिन हमको नीचे से मुंडी करके कहना पड़ता है कि हमें 10 दिन और पानी मिलता है, हम क्या करेंगे। तो मैं आप लोगों से एक बात कहूंगा, ये जो चेहरे आप स्टेज के ऊपर देख रहे हैं जिन्होंने आपके मुस्लिम आपके जुल्म के लिए, जो अन्याय अत्याचार के लिए आवाज उठाई है, ये चेहरों को कभी भूलना नहीं। इन्होंने रात दिन मेहनत करके, आपने देखा होगा, मैंने देखा होगा कि रात दिन शहर में घूम रहे थे और इस आंदोलन को सक्सेसफुल करने के लिए जो चेहरे हैं, ये चेहरों के लिए मैं एक बात कहूंगा कि कद बड़ा नहीं होता, पद बड़ा नहीं होता, मुसीबत में जो साथ खड़ा होता है वही सबसे बड़ा होता है। मैं इतना कह के और आगे जितने भी ये लोग, ये नेता और ये जन आंदोलन की तैयारी करेंगे, जो भी जन आंदोलन करेंगे उसके लिए गब्बर एक्शन कमेटी इनके साथ में पेश कांधे से कांधा लगा के खड़े रहेंगी। मैं इतनी बात कह के अपने 2 अलफाज खत्म करता हूँ। जय हिंद, जय भारत, अल्लाह हाफिज। को आगे बर्दाश्त नहीं करेगी। कल पुलिस कमिश्नर साहब के साथ जो मीटिंग हुई उसमें उन्होंने भी कहा कि पहले तोड़ने से पहले आप सारी चीज का मुआयना कर लीजिए कि आपको जो घर रोड में आ रहा है, अगर तोड़ना है, उसको निकालना है तो उसके लिए उसका मुआवजा देना पड़ेगा, उसके पैसे देना पड़ेंगे। और श्रीकांत के खजाने में पैसे नहीं है, वो तोड़ के चले जाएगा। अब उसको 3 साल से ज्यादा हो गया है, वो तोड़ के चले जाएगा, हम कारपोरेशन में भीख मांगते फिरेंगे। लिहाजा मेरे साथियों, ये संघर्ष बड़ा संघर्ष है। किसी एक घर के करीब भी अगर बुलडोजर आया, उस मोहल्ले के तमाम लोगों की, उस बस्ती के तमाम लोगों की जिम्मेदारी है कि वो घर के सामने खड़े हो जाए। अभी पुलिस कमिश्नर साहब ने भी आश्वासन दिया कि आपके पूरे मामला तय करो, पूरे पेपर्स तय करो, अवार्ड पास करो, उसके बाद में घर निकालो। ये पुलिस कमिश्नर साहब को भी गुमराह कर रहा है ये कमिश्नर म्युनिसिपैलिटी का, और उनको भी धोखे में रख के, उनको सामने रख के घर तोड़ रहा है। तो लिहाजा हमारी ये जो संघर्ष समिति बनी है, इसका संघर्ष चालू रहना चाहिए। हम श्रीकांत को वार्न करते हैं कि अभी हरसूल के मामला में देख लो, 1 साल पहले हरसूल में जगह उन्होंने खाली कराई और 6 महीने के बाद फिर आ गए कि हमको फिर निकालना है। वहां के लोगों ने बोले हम हाथ नहीं लगाने देंगे, 250 लोग हम यहाँ पर आत्महत्या कर देंगे हमारे घर को अगर धक्का लगा तो। और चाहे श्रीकांत सुन ले, इस शहर के एक भी शख्स की अगर इस तेरी मुहिम के अंदर मौत होती है तो पूरा शहर इस बात की गवाही देगा कि 302 का मुजरिम है, तेरे पे 302 का गुनाह दाखिल करेंगे ये संघर्ष समिति वाले। अगर एक जान भी इसके अंदर जाए गई तो इसलिए पहले अगर तुमको तोड़ना है तो हमारे घरों का बंदोबस्त करके देना पड़ेगा, हमारे पैसे देना पड़ेंगे, जो जो चीज इसमें आती है ये देना पड़ेगा, उसके बाद ये हाथ दिखाना है। अभी तक जितनी तेरी दादागिरी चल गई, तेरी दादागिरी चल गई, आने वाले तेरी दादागिरी हम नहीं करेंगे। आने वाले वक्त में हम देख रहे हैं कि जो अवामी नुमाइंदों को हमने चुन के दिया था, ये प्रशासन की भड़वागिरी कर रहे हैं, ये भाड़खू लोग हैं, ये भड़वागिरी कर रहे हैं पूरी प्रशासन की। हमारे साथ हमारा को सपोर्ट देना था, वो सपोर्ट नहीं दे रहे। लिहाजा अजीज तरीन साथियों, ये संघर्ष समिति जो बनी है इसके साथ आगे बढ़ के चलना है। जहां जहां भी अगर जुल्म होगा, हम मुस्लिम इत्तेहाद फ्रंट के लोग आपके सामने खड़े रहेंगे। खुदा हाफिज। पत्ता कड़वा